देवळा तालुक्यातील खामखेडा गावाच्या फांगदर या आदिवासी वस्तीवर शिक्षणाचे सार्वत्रिकरण या योजनेतून 2 जुलै 2001 रोजी वस्ती शाळा सुरू झाली. पाचटाची झाप, छोटी पत्र्याची खोली, कांदा चाळ अशा ठिकाणी शाळा भरवत या वस्तीवरील शाळेचा श्रीगणेशा झाला. त्यानंतर सर्व शिक्षा अभियानातून 2007 मध्ये सुसज्ज शालेय इमारतीत खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. वस्तीवरील आदिवासी पालकांना, ग्रामस्थांना सोबत घेऊन सहकारी शिक्षकांच्या व समाजातील दानशूरांच्या मदतीने शाळेचा चेहरा मोहरा बदलला. आज अतिशय भव्य आणि सुसज्ज वास्तूत ही मॉडेल स्कूल जिल्ह्यासह राज्यात नावारूपास आलेली आहे. सोलर सिस्टीम, शुद्ध आरोग्ययुक्त पाणी, सुसज्ज असे स्वयंपाकगृह, खेळाचे विविध साधने, पोषण आहार योजनेतून विद्यार्थ्यांना मिळणारा सकस आहार या शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनांमधून विद्यार्थी शाळेत आनंदाने शिकू लागले. या शाळेतील शिक्षक पारंपरिक शिक्षणासोबतच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना अध्यापन करू लागले. विविध शैक्षणिक साहित्याच्या मदतीने विद्यार्थ्यांना पाठ्यघटक समजावून देऊ लागले. विद्यार्थी देखील नाविन्यपूर्ण पद्धतीने आत्मसात करून आनंदाने शिकू लागले. शिक्षणात विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट वाढण्यासाठी शाळेतील शिक्षक विविध स्पर्धांमध्ये त्यांना सहभागाची संधी उपलब्ध करून देऊ लागले. विद्यार्थी देखील मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले व आपला परफॉर्मन्स देऊ लागले. प्रशिक्षणासोबतच अवांतर बाबींकडे देखील येथील शिक्षक लक्ष देऊ लागले. चित्रपटगृहात जाऊन ऐतिहासिक सिनेमे दाखवणे असो किंवा गावचे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधान भवन व त्याचबरोबर राष्ट्राचे प्रथम सभागृह, संसदेत जाऊन विद्यार्थ्यांना तेथील कामकाजाचे प्रत्यक्ष अनुभव देण्याचं काम या शिक्षकांनी केले. त्याचबरोबर दिल्ली येथे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या निवासस्थानी भेट घेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी साहेबांची हितगुज साधण्याची संधी दिली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मुंबई येथे जात मुंबईच्या वानखेडे मैदानावर क्रिकेट सामना पाहण्याची संधी शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळवून दिली. तो आनंद, तेथील उत्साह विद्यार्थ्यांच्या आयुष्यभर चिरंतर लक्षात राहणारा ठरणार आहे. अवांतर गोष्टींसोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मदत ठरू पाहणारे विविध शैक्षणिक उपक्रम शाळा स्तरावर हे शिक्षक राबवत असतात. क्षेत्रभेटींच्या माध्यमातून आपल्या परिसराची ओळख विद्यार्थ्यांना मूर्त अनुभवातून देत असतात. यामुळे मुलांच्या अध्ययनाची गती प्रचंड वाढली. शिक्षक तंत्रज्ञानाचा अध्यापनात वापर करू लागल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती उंचावू लागली. शाळेत असलेल्या विविध शैक्षणिक साहित्याचा विद्यार्थी रिकाम्या वेळेत वापर करून स्वतः शिकू लागले. तंत्रज्ञानातील संगणक व अलेक्झाच्या मदतीने विद्यार्थी बदलत्या काळाशी सुसंगत अध्ययन करू लागले. शाळा स्तरावरील हे उपक्रम पाहण्यासाठी जिल्ह्यातील विविध अधिकारी शाळेला भेटी देतात. शाळेचे उपक्रम पाहून विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन जातात. त्यामुळे विद्यार्थी नव्या जोशात अध्ययन करू लागतात. खासदार भास्कर बगरे सरांनी शाळेला भेट देत शाळेचे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून शाळेचे कौतुक केले. विधान परिषदेचे आमदार तांबे साहेब यांनी शाळेला भेट देत शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम जाणून घेतले. सोशल मीडियाच्या माध्यमातून शाळेचे विविध उपक्रम पाहत स्वित्झर्लंड येथील मार्कस व्हेन्स्टर या परदेशी पाहुण्यांनी शाळेला भेट दिली. शाळेला विविध दात्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू झाला. विविध शैक्षणिक साहित्याच्या मदतीने आपल्यातील कलागुणांना ही मुलं वाट करू देऊ लागली आणि तालुका स्तरावरील विविध नाविन्यपूर्ण स्पर्धा असतील, वाचन प्रेरणा दिवस असेल, तो निसर्गाच्या सान्निध्यात जात साजरा करत असतात. समाजातील प्रबोधनकारांना शाळेत आणत विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक न वापराविषयी तसेच व्यसनांचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करून या गोष्टींपासून लांब राहण्यास प्रवृत्त केले आहे. वैविध्यपूर्ण उपक्रमांनी शाळेची महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय शिक्षणाची वारी या उपक्रमात निवड होत शाळेला आपल्या उपक्रमांच्या सादरीकरणासाठी मोठी संधी मिळाली. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना विमान प्रवास घडवणारी राज्यातील पहिली शाळा म्हणून ही शाळा ओळखली जाते. तत्कालीन शिक्षण मंत्री विनोदजी तावडे साहेब यांच्याशी विद्यार्थ्यांना हितगुज साधण्याची संधी दिली. शिक्षण मंत्री महोदयांनी एक वाडी वस्तीवरच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे अतिशय मोकळेपणाने सुसंवाद साधला. शाळा स्तरावरील हे वैविध्यपूर्ण व नवे उपक्रम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जिल्हाभरातून लोक शाळा भेटीसाठी येऊ लागले. शिक्षणप्रेमी पालकांसोबतच तालुक्यातील विविध खाजगी माध्यमांच्या शाळा व शिक्षकांनी देखील या शाळेला भेटी देण्यासाठी प्राधान्य दिले. एका छोट्याशा वस्तीवरील पाचटाच्या झापात भरणारी शाळा राज्याच्या शिक्षण पटलावर नेताना विविध संस्थांच्या वतीने सन्मान झाला. शाळा स्तरावरील हे काम लक्षात घेत आतापर्यंत विविध संस्थांनी या शाळेचा व शिक्षकांचा गौरव केला. त्याचबरोबर येथील उपक्रमशील शिक्षकांना मागील वर्षी राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्या हस्ते राज्याचा
सर्वोच्च शिक्षक सन्मान राज्य आदर्श पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। हे शिक्षणाचे कार्य यापुढे देखील हे शिक्षक असेच निरंतर सुरू ठेवणार आहेत आणि राहणार आहे यात शंकाच